शेतकरी मित्रांनो, रामराम. वडाचं झाड एकदम मस्तपैकी, त्याच्या खाली सावली आणि त्याच्या खाली ठेवलेल्या मुरघासच्या बॅग. मुरघास ही संकल्पना फार जुनीच आहे, पण खूप जबरदस्त आहे. जर पलीकडून म्हशीसुद्धा बघू आपण कशा म्हशी आहेत या. तर मुरघास आपण करतो कशासाठी, जर उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे जनावरांना सुका आणि कोरडा चारा मिळता यावा त्यासाठी आपण मुरघास करत असतो. 1 टनाची बॅगमध्ये आतमध्ये ही इनर असतं आणि त्या इनरमध्ये या प्रकारे आपण मक्का, ही जी चिकात आलेली मक्का कंस तयार झालेली ज्यावेळेस होती त्यावेळेस आपण तिला कडबाकुट्टीमधून काढून त्याच्यानंतर इथं पायाने चांगलं दाबून आपण या प्रकारे त्याला बॅग भरून ठेवू शकतो. एका याच्यामध्ये 1 टन वजन जवळपास त्यामध्ये असतं. आपण इथं समोर जे बघताय तिथं म्हशीसुद्धा या शेतकऱ्याच्या चांगल्या प्रकारे ठेवलेल्या आहेत. पाणी प्यायला सगळी व्यवस्था आहे आणि खूप चांगल्या प्रकारे वडाच्या चांगल्या सावलीचा फायदा या शेतकऱ्याने घेतलेला आहे. एका एकर मधून जवळपास 30 बॅग आपण मुरघास हा करू शकतो आणि 30 बॅग जर तुम्ही करून जरी विकला तरी जवळजवळ 4-4.5 हजाराला ही 1 टनाची बॅग पडती, विकली होती बॅगसहित. आणि जर गणित जर पकडलं तुम्ही खर्च वाजाता जवळजवळ तुम्हाला 80-90 हजार रुपये त्या 1 एकरमधून मिळवता येतात. तर हा सुद्धा एक धंदा व्यवसाय बरेचसे शेतकरी करतात ज्यांच्याकडे गुरं नाही त्यांच्याकडे. आपण मध्ये जाऊन ही सगळी व्यवस्था बघू. पाण्याची व्यवस्था तुम्ही बघताय कशा प्रकारे केलेली आहे. इथे एक छान प्रकारे रबरचं झाड जे आपण शोमध्ये वापरतात रबरचं झाड शेतकऱ्यांनी लावलेलं आहे. भुसासाठी चांगल्या प्रकारचा इथं स्टोरेज त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये भूस हे साठवलेलं आहे. त्याच्यामध्ये इकडं गाय त्यांनी ठेवलेली आहे, माझ्या मते जरा बिमार असावी. तर या त्यांच्या म्हशी आणि यात टाकलेला हा मुरघास तयार झाला कसा, तर 2 महिने झाल्यानंतर त्याला विशिष्ट प्रकारचा गोड असा वास येतो आणि त्याच्यात वास आला की 2 महिन्याच्या नंतर ते आपल्याला जनावराला खायला चालतो. जवळपास मुरघास तयार झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत 1.5 वर्षापर्यंत शेतकरी खाऊ घालतात. चांगल्या प्रकारे त्याचा फायदा हा मिळत असतो. तर उन्हाला जरी ठेवली बॅग तरी प्रॉब्लेम नाही, पण या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सावलीचा उपयोग करून सावलीला ठेवलेली आहे. म्हशीची प्रकृती जर तुम्ही बघत असाल तर जबरदस्त अशा म्हशी आपल्या या शेतकरी भावाकडे आहेत. तर खूप चांगल्या प्रकारे कोरडा चारा, हिरवा चारा म्हणून मुरघास हे देता येतो. कोरडा चारा भूस आहे आणि घडोघडी मजुराला चारा आण काप टाक, चारा आण काप टाक हे काम करायला गरज नाही. त्याच्यामध्ये एकदा तुम्ही मुरघास तयार केला की त्याच्यापासून तुम्हाला हे सगळं काही खाऊ घालून सावलीखाली एक मजुरातून 15, 20, 50 जनावरसुद्धा करता येतील. एवढ्या चांगल्या प्रकारे नियोजन मुरघासाद्वारे आपण करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर करत असाल तर फायदा सगळ्यांनाच आहे. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपली शेती आपली प्रयोगशाळा यामध्ये शेतकऱ्यांची आणि आपले जे शक्य होतील असे आपण व्हिडिओ यामध्ये पोस्ट करत असतो. आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज जर आपण बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. यामध्ये चल मागोय. तर इकडं शेतकऱ्यांनी एक गायसुद्धा आपण बघतोय जी वरती दुखापत झाली कारणानं त्यांनी ती उभी राहावी म्हणून तयार केलेली आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.